गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ॲन इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. तर पार्ट सेकंड आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला चिटचॅट आणि साईड क्वेश्चन्स या ठिकाणी शिकवलेले होते. तर बघूया आपण क्लास 10th इंग्लिश. तर तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉपमध्ये वेगवेगळे प्रकारचे क्वेश्चन दिले जातात. तर इंग्लिश वर्कशॉपमध्ये या ठिकाणी अनेक क्वेश्चन देण्यात आलेले आहेत बघा. तर सुरुवातीचं आहे स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री, म्हणजे असं विधान सांगा की तुम्ही सहमत आहात का असहमत आहात विथ द फॉलोइंग स्टेटमेंट अँड जस्टिफाय चॉईस विथ अ प्रॉपर रिझन, आणि योग्य प्रकारचं रिझन त्याला द्यायचं आहे. ओके, मग आता आपण या ठिकाणी डायरेक्टली आन्सर बघूया की कुठल्या प्रकारचे आपल्याला उत्तर देण्यात आलेले आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे द कंपाऊंड हिअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन अ नेचर्स बाउंटी. ॲग्री बिकॉज द कंपाऊंड वॉज लक्झरियस, कारण जे कंपाऊंड होतं ते कसं होतं, लक्झरियस होतं विथ अ ग्रीन ग्रास, म्हणजे हिरवा असं गवत त्या ठिकाणी होतं, कलरफुल फ्लावर्स अँड द मॅजेस्टिक ट्रीज, आणि रंगीबेरंगी अशा प्रकारचे फुलाचे झाडं आणि मॅजेस्टिक ट्रीज म्हणजे उंच उंच झाडं, जादुई अशा प्रकारचे झाडं त्या ठिकाणी होते. देअर वेअर मेनी बर्ड्स अँड इवन लंगूर्स अराउंड, आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी आणि वानरं सुद्धा होते. म्हणून या ठिकाणी हा जो परिसर होता तो कसा होता, निसर्गाने फुल अशा प्रकारचा होता. बघूया दुसरा स्टेटमेंट काय देण्यात आलेला आहे. तर नेक्स्ट स्टेटमेंट आहे द कंपाऊंड हिअर. बघा आपण दुसरं स्टेटमेंट बघूया की holidays provide us an opportunity to read various magazines and story books. तर ॲग्री, ड्युरिंग हॉलिडेज वी डोंट हॅव टू अटेंड स्कूल्स, कारण जेव्हा हॉलिडे असतात तेव्हा आपल्याला या ठिकाणी शाळा हे नसते आणि होमवर्क हे नसतं, म्हणजे डू होमवर्क. ओके, वी गेट प्लेंटी ऑफ अ फ्री टाईम टू रीड बुक्स, आणि आपल्याला जास्तीत जास्त स्टोरी बुक्स वाचण्यासाठी वेळ मिळते, म्हणून हॉलिडेज प्रोव्हाइड अस ॲन अपॉर्च्युनिटी. ओके, द नरेटर्स मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर, म्हणजे लेखकानं या ठिकाणी जे काही मिस्टेक आहे त्यानं मिस्टेक केली का बाय सेव्हिंग द लंगूर, तर डिसॲग्री आहे, म्हणजे त्यानं कुठल्याही प्रकारची मिस्टेक केलेली नाही आहे. बिकॉज इफ द नरेटर वुड नॉट हॅव सेव्ड द बेबी लंगूर, जर लेखकानं त्याला वाचवलं नसतं तर मेल लंगूर वुड हॅव किल्ड इट, कदाचित ते मेलं असतं. मला लक्षात, म्हणून त्या ठिकाणी त्यानं कुठल्याही प्रकारचं काय केलेलं नाही आहे, चूक केलेली नाही आहे. तिसरा क्वेश्चन काय आहे बघा की ॲनिमल्स कॅन नॉट कन्वे इमोशन, म्हणजे प्राण्यामध्ये या ठिकाणी सहानुभूती नसते का किंवा इमोशन नसतात का, तर असतात, आपल्याला माहिती आहे. तर डिसॲग्री, द मदर लंगूर एक्सप्रेस द ग्रेटिट्यूड टुवर्ड्स द नरेटर थ्रू हर आईज, कारण यामध्ये आपल्याला असं दिसतं की आईनं या ठिकाणी आपल्या जे काही लेखक आहे त्या लेखकाच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त केलेली आहे थ्रू हर आईज, म्हणजे तिच्या डोळ्यातून. द नरेटर्स वॉज 55 years व्हेन धिस इन्सिडंट ऑकर्ड, म्हणजे हा जेव्हा प्रसंग घडला होता तेव्हा लेखक 55 वर्षाचा होता का, तर डिसॲग्री आहे. द नरेटर विटनेस्ड धिस इन्सिडंट व्हेन ही वॉज 15 years old, जेव्हा लेखकाने हा प्रसंग पाहिला होता तेव्हा लेखक हा 15 वर्षाचा होता. अँड रिमेंबर्ड इट थ्रू 55 years ऑफ हिज लाईफ, म्हणजे लेखकाला 55व्या वर्षी हा प्रसंग या ठिकाणी आठवलेला होता. अशा प्रकारचा हा प्रसंग होता, आता आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, बरोबर. आता बघा दुसरा एक ठिकाणी क्वेश्चन आहे काय, व्हॉट इज द क्वेश्चन, तर मॅच द फ्रेजेस गिवन इन अ ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन अ ग्रुप्स बी, तर ए आणि बीचे या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला आन्सर दिलेला आहे बघा. तर ए आपल्याला पहिला जो आहे तो काय देण्यात आलेला आहे, टू बी अ पार्ट अँड पार्सल, तर याचं उत्तर आपल्याला देण्यात आलेलं आहे व्ही आय, म्हणजे याचा अर्थ टू बी अन इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. ओके, आता बीमध्ये काय आहे, टू बी इनग्रॉस्ड इन, त्याचं 5 नंबरचं उत्तर आहे म्हणजे टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन, लक्षात, टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन. सीमध्ये काय आहे, टू टेक अ नोटीस ऑफ, टू टेक अ नोटीस ऑफचं उत्तर काय आहे, टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन, म्हणजे लक्ष देणे, ठीक आहे, निरीक्षण करणे. त्याच्यानंतर टू फिगर आउट, टू फिगर आउट, टू फिगर आउटचं काय उत्तर आहे, तर 2 नंबर आहे, टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम, म्हणजे सक्षम असणे एखादी समस्या सोडवण्यामध्ये. टू पॉन्डर ओव्हर, टू पॉन्डर ओव्हर, आता या ठिकाणी याचं उत्तर काय आहे, तर आय व्ही, म्हणजे याचा अर्थ 4 नंबरचं उत्तर आहे टू थिंक अबाउट सिरियसली, म्हणजे त्याच्यावर सिरियसली विचार करणे. त्याच्यानंतर आपल्याला एफ आहे, त्याचा नंबर 7चं उत्तर देण्यात आलेलं आहे टू बी अफेक्टेड, म्हणजे या ठिकाणी एफ काय आहे, टू बी ओव्हरविलिम्ड बाय,
ओव्हरवेल्म्ड बाय म्हणजे टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला जी नंबरचं उत्तर आहे, त्याचं उत्तर काय आहे, 8 नंबर आपल्याला देण्यात आलेला आहे. 8 नंबर बघूया आपण. इन अ फ्लॅश म्हणजे व्हेरी क्विकली म्हणजे जलदरित्या. लक्षात. आणि एच आहे ते टू फाइंड अ सोलॅश. काय आहे, टू फाइंड अ सोलॅश. टू फाइंड अ सोलॅश म्हणजे काय, टू फाइंड कम्फर्ट अँड पीस म्हणजे शांतता शोधणे या ठिकाणी, अशा प्रकारे आराम शोधणे, अशा प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघूया राईट इन युअर ओन वर्ड्स म्हणजे तुम्हाला हे जे सगळे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचे आहेत, स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. ओके. तर पहिला प्रश्न काय आहे ए नंबरचा, वाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग डॉग्स. बार्किंग ऑफ अ डॉग्स म्हणजे जे कुत्रे भुंकत होते त्या कुत्रे भुंकण्याकडे लेखकाने दुर्लक्ष का केलं. तर बघा 2 कारणं देण्यात आलेले आहेत. ही डीपली ऑब्झर्व इन द बुक कारण लेखक पूर्णतः पुस्तकामध्ये मग्न झालेला होता. आणि दुसरं एक कारण आहे द नरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स म्हणजे लेखकाला असं वाटलं होतं की जे काही कुत्र्यांचं जे टोळकं आहे ते ॲज युज्युअल मस्ट हॅव ट्रॅप्ड अँड अनफॉर्च्युनेट पिग म्हणजे कदाचित त्यांनी अभागी अशा प्रकारचं एखाद्या डुकराला त्यांनी पकडलेलं असावं, अशा प्रकारे या ठिकाणी लेखकाच्या लक्षात आलं असावं, म्हणून लेखकानं त्याच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. आता बी नंबरचा क्वेश्चन काय आहे, वाय डीड मदर Langur make no comfort to grab her baby from the coop, right? The she watching every move of a narrator कारण लेखकाच्या प्रत्येक याच्याकडं तिचं लक्ष होतं, म्हणजे लेखक काय करत आहे त्याच्याकडे लक्ष होतं. आणि शी वॉज कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड आणि तिनं एक जाणून घेतलेलं होतं की तिच्या बेबीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आपल्याला क्वेश्चन दिसत आहेत. बरोबर. आता आपल्याला 4 नंबरचा क्वेश्चन काय बघूया आपण. द व्हॉट इज द फोर्थ क्वेश्चन, रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपीनेस इन द टेक्स्ट इन अ सिक्वेंटियल ऑर्डर. तर सिक्वेंटियल ऑर्डरनं आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर. आता 1 नंबरचं कोणतं येणार आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी 1 नंबरचं 6ला दिलेलं आहे म्हणजे काय आहे, आय वॉज इनग्रॉस्ड इन अ व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक्स. ओके. मग आता 2 नंबरला आपल्याला देण्यात आलेलं आहे या ठिकाणी हे 4 नंबरचं उदाहरण. 5 नंबरचं म्हणजे या ठिकाणी काय आहे, आय बिकेम डीपली ऑब्झॉर्ब्ड इन द बुक म्हणजे पूर्णतः पुस्तकामध्ये अडकलेलं होतं. या ठिकाणी 3 नंबर दिलेला आहे, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. नाही. त्याच्यानंतर 4 नंबरला एक प्रश्न दिलेला आहे, आय सॉ समथिंग हॉरिबल म्हणजे मी काहीतरी पाहिलं हॉरिबल घडत असताना. त्याच्यानंतर 5 नंबरला आपल्याला देण्यात आलेला आहे, आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. ओके. 6 नंबरमध्ये काय आहे तर आपण बघूया, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोईंग स्टोन्स. ओके. 7 नंबरमध्ये बघा हे कुठल्या प्रकारचं देण्यात आलेलं आहे तर आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबीज लंगूर टेल. ओके. 8 नंबर आहे फर्स्टला दिलेला आहे, आय टूक द बेबी लंगोर टू द बॅकयार्ड. ओके. 9 नंबरमध्ये आपल्याला दिसत आहे या ठिकाणी, आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना म्हणजे मी त्याला एक बनाना देऊ केला. बरोबर. त्याच्यानंतर आपण 10 नंबर जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, आय अलोड द मदर्स ॲक्सेस टू हर बेबी. ओके. 11 नंबर काय आहे तर आय कॅन नॉट फॉरगेट दॅट बुक इन हर आईज. नाही, आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. ओके. आणि नंबर लास्ट आहे 12 या ठिकाणी आपल्याला देण्यात आले. आणखीन एक 13वा आहे. तर 12वा बघूया आपण, I was sure that food was not the only means of communication, right? आणि last is there, I still fondly remember that encounter. I fondly remember that encounter, right? शेवटी मला एन्काउंटर या ठिकाणी दिसला. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहिलेले विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आता पुढे आपण बघूया, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स. चर्चा करा आणि 5 ते 6 लाईनमध्ये तुमच्या मनानं लिहायचं आहे. ओके. मग आता क्वेश्चन काय आहे, व्हॉट वुड यू डू इफ फाउंड अन इंजर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. जेव्हा तुम्ही शाळेतून येत असताना जर तुम्हाला एखादा पक्षी दिसला हे की नाही आणि इंजर्ड झालेला म्हणजे काय, जखमी झालेला दिसला, तर तुम्ही काय कराल. तर इफ आय फाइंड इंजर्ड बर्ड while coming from school, while coming from school, I will first examine the exact condition of the bird.
म्हणजे सुरुवातीला मी त्याचं परीक्षण करेन की त्याची योग्य अशा प्रकारची परिस्थिती काय आहे, अँड चेक हाऊ सिरियस वुंड्स इट इज, आणि त्याला तपासेल की ते सिरियस आहे का, गंभीर आहेत का त्याच्या जखमा. इफ इट इज व्हेरी सिरियस, जर तो खूपच गंभीर असेल तर आय विल डायरेक्टली टेक इट टू द नियरेस्ट वेटरनरी क्लिनिक, मी त्याला या ठिकाणी वेटरनरी क्लिनिकमध्ये घेऊन जाईल, जवळच्या वेटरनरी क्लिनिकमध्ये, राईट. आणि इफ द बर्ड इज स्लाइटली इंजर्ड, जर थोडासा इंजर्ड असेल तर आय विल कॅरी इट होम जेंटली, मी त्याला घरी घेऊन जाईल, अँड गिव्ह सम ग्रेन्स अँड वॉटर अँड ड्रेस द वुंड, आणि त्याला या ठिकाणी पट्टी मलम करेन. अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर लिहिलेलं. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एखादा पक्षी दिसला तर तुम्ही काय कराल. आता आपण पुढचा बघूया. व्हॉट ओपिनियन डू यू फ्रॉम अबाउट द नरेटर्स फ्रॉम द स्टोरी, म्हणजे या लेखकाबद्दल तुमचं काय मत आहे ही स्टोरी वाचल्यानंतर. तर ऑन द बेसिस ऑफ द स्टोरी, म्हणजे एक स्टोरी जर वाचली तर माझ्या असं लक्षात येतं, आय कॅन कन्क्लूड दॅट द रायटर इज काइंड, मला असं वाटतं की लेखक दयाळू आहे, कंपॅशनेट आहे, अँड हेल्पफुल आहे, आणि मदतसुद्धा करणारा आहे. ही मस्ट बी अ सेन्सिटिव्ह पर्सन, आणि एवढंच नाही तर तो नक्कीच या ठिकाणी कसा असायला पाहिजे, संवेदनशील व्यक्ती असायला पाहिजे. ही मस्ट बी ब्रेव, तो धाडसी असायला पाहिजे. कारण का, बिकॉज ही कन्फ्रंटेड द फ्युरियस मेल लंगूर अलोन, कारण त्याने एकट्यानं त्याचा सामना केलेला होता. अँड ही हॅड प्रेझन्स ऑफ अ माइंड, लेखाकडे प्रेझन्स ऑफ माइंड होतं, टू टेक अप अ स्टिक अँड विच वॉज अ हँड स्ट्राईक द मेल लंगूर, अँड ही हॅज अंडरस्टँडिंग इनफ टू मूव अवे, नाही, आणि त्याच्याकडे पुरेशा अशा प्रकारची अंडरस्टँडिंग होती. अँड आलो द मदर लंगूर अप्रोच इट्स बेबी सिम्पॅथी अँड जेंटलनेस इट्स बेबी, आणि एवढंच नाही तर त्यानं त्याच्या आईबद्दल सुद्धा सहानुभूती व्यक्त केली होती, सिम्पॅथी अँड जेंटलनेस. ओके, तर या प्रश्नावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण कोणता क्वेश्चन पाहिलेला आहे. तर आता आपण 6 नंबरचा क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर 6 नंबरमध्ये दिलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन विच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज, राईट. तर मदर चाइल्ड रिलेशनशिप, ओके. आता लव, अफेक्शन, तर आपल्याला या ठिकाणी तर पॉईंट लिहायचे आहेत आणि त्याच्यावर पॅराग्राफ लिहायचा आहे. इंजर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प, आहे की नाही. तर प्रोव्हाइड वॉटर, फूड. तर असा प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर आपण बघूया, काय उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूया की मदर चाइल्ड रिलेशनशिप आहे. समजा आई आणि मुलामध्ये एक रिलेशनशिप आहे, तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे संबंध असू शकतात. लव असू शकतं, अपेक्षण असू शकते, हे ना, केअर, त्याच्यानंतर काळजी असू शकते, प्रोटेक्शन, मॉरल व्हॅल्यूज आणि इन्स्पायरेशन, राईट, एक स्फूर्ती असू शकते. बघा पॅराग्राफ कसा लिहायचा. मदर चाइल्ड रिलेशनशिप इज अ युनिक, म्हणजे आई आणि मुलामध्ये या ठिकाणी एक युनिक रिलेशनशिप आपल्याला दिसते. काय दिसते, एक युनिक रिलेशनशिप आपल्याला दिसते. इज अ युनिक काइंड ऑफ रिलेशनशिप अँड नो वन एल्स कॅन लव अ चाइल्ड द वे मदर डज, कारण आईसारखं कोणीही प्रेम करू शकत नाही आहे. मदर हॅज अ नॅचरल लव, आणि आईकडं काय असतं तर नॅचरल लव असतं. म्हणजे काय, तर नैसर्गिक अशा प्रकारचं प्रेम आई देत असते. मदर हॅज अ नॅचरल लव अँड अफेक्शन फॉर द चाइल्ड, आणि आपल्या मुलाबद्दल आईला जवळीकता असते. एव्हरी मदर टेक स्पेशल केअर, प्रत्येक आई आपल्या मुलाची काळजी घेते. ऑफ इट्स चाइल्ड अँड प्रोटेक्ट्स द चाइल्ड अंटिल इट बिकम्स इंडिपेंडंट, जोपर्यंत तो इंडिपेंडंट होत नाही तोपर्यंत आई काय करत असते, काळजी घेत असते. द मदर ऑल्सो फीड्स द चाइल्ड, प्रोव्हाइड शेल्टर, एवढंच नाही तर आई त्याला या ठिकाणी शेल्टर प्रोव्हाइड करते. चाइल्ड ग्रोज अप अँड लर्न्स टू लुक आफ्टर इट्स सेल्फ. मदर चाइल्ड रिलेशनशिप इज अ युनिव्हर्सल रिलेशनशिप, आणि आई आणि मुलाचं जे या ठिकाणी प्रेम असतं ते वैश्विक अशा प्रकारचं प्रेम आपल्याला दिसतं, म्हणजे दॅट इज अ युनिव्हर्सल लव. तर बघा हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर आता आपल्याला पुढचा क्वेश्चन बघूया. वर्क इन अ पेयर्स अँड मेक अ मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग लेटर्स इन द वर्ड इनकाउंटर. तर विद्यार्थी मित्रांनो, लँग्वेज स्टडीमध्ये अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. एका शब्दापासून अनेक शब्द तयार करायचे असतात. 3 अक्षरी, 4 अक्षरी, 6 अक्षरी, 5 अक्षरी, राईट. तर कोणकोणते शब्द आहे, टेन, रन, नन, रॅट, कॅन, रॅन, कट, नॉट, नेट, नन, आहे की नाही, कॉट, आवर. ओके, त्याच्यानंतर 4 लेटर वर्ड्स कोणते आहेत, तर नाउन, टर्न, रेन, टोअर, कॉर्न, ट्री, क्यूट, टूर, आहे की नाही, नोट, टोन, ट्यून आणि टीन. आणि 5 ते 6 अक्षरी कोणते आहे, तर काउंट, कोर्ट, एंटर, त्याच्यानंतर रूट, इनकाउंटर, सेंट,
काउंटर, रूटर आणि रिकाउंट. ओके, तर दीज आर द वर्ड्स आर रिलेटेड अबाउट एन्काउंटर. ओके, असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो विचारला जातो. तर आता आपण या ठिकाणी पुढचा एक क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द क्वेश्चन? तर पुढं काय क्वेश्चन देण्यात आलेलं आहे आपल्याला, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही वर्षापासून या ठिकाणी 10वीचा सिलेबस जसा जसा बदलत गेला त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशनसाठी प्रोव्हर्ब्स विचारल्या जात आहेत. राईट, प्रोव्हर्ब्स म्हणजे काय, तर मनी. राईट, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि पेरावे तसे उगवते, असे 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचं उत्तर आपण पाहणार आहोत. राईट अ पॅरेग्राफ अँड गिव्ह अन अप्रोप्रिएट टायटल टू यूज द फॉलोइंग पॉईंट्स. तर खालील याच्यावर तुम्हाला मुद्दे लिहायचे आहेत. बघा, जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणजे कसं, तर आता आपण बघणार आहोत. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे सर्व्हिस टू मॅन, मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. बरोबर, माणसानं माणसाची सेवा करणं हीच ईश्वर सेवा आहे. आपण ईश्वराची सेवा करतो, परंतु आपण माणसामध्ये देव पाहत नाही. तसं पेरावे तसं उगवतं. बघा, ॲज यू सो सो शॅल यू रिप. जसं पेराल तसं उगवतं. जसं आपण मुलांना शिक्षण देऊ तशा प्रकारे मुलं शिकत राहतील. म्हणून पेरावं तसं उगवत असतं, आहे की नाही. आपण पाहतो पेरावं तसं उगवतं. त्याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन जर पाहिला तर राईट अ पॅरेग्राफ अँड गिव्ह अन अप्रोप्रिएट टायटल. तर तुम्हाला योग्य अशा प्रकारचं शीर्षक याच्यावर लिहायचं आहे. तर बर्ड्स अँड ॲनिमल्स, की नाही. तर बर्ड्स अँड ॲनिमल्समध्ये काय काय असू शकतं, तर लव अँड अफेक्शन्स, लॉयल, आवर बेस्ट फ्रेंड्स, हे की नाही, सर्व अस, हे की नाही, आपल्याला सेवा करतात. त्याच्यानंतर प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, काइंडनेस, ऑनेस्ट, कंपॅशन, डू नॉट हर्ट ऑर डिस्ट्रॉय अस आणि लोनलीनेस अवॉइडेड. राईट, तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राण्यांच्या बाबतीत काय होतात दिसतात विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण या ठिकाणी पॅरेग्राफ कसा लिहायचा तो बघूया. ओके, तेव्हा पॅरेग्राफ आपल्याला लिहिता आला पाहिजे, कारण पॅरेग्राफ रायटिंगसाठी सुद्धा आपल्याला 5 मार्क्स या ठिकाणी दिलेले असतात आणि छोटे छोटे वाक्य लिहून आपण पॅरेग्राफ तयार करू शकतो. बघा, बर्ड्स अँड ॲनिमल्स आर पार्ट ऑफ अ नेचर. म्हणजे प्राणी आणि पक्षी हे निसर्गाचे भाग आहेत. दे हॅव ॲन इक्वल राईट टू लिव्ह ऑन दिस अर्थ. त्यांना सुद्धा एक अशा प्रकारचा एक इक्वल राईट आहे, म्हणजे समान अधिकार आहे की पृथ्वी तलावर राहण्यासाठी. राईट, वी मस्ट लव देम अँड केअर फॉर देम. आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. मेनी ॲनिमल्स अँड बर्ड्स आर युजफुल टू मॅनकाइंड. बरेच पक्षी आणि प्राणी माणसासाठी उपयोगाचे आहेत. दे वर्क फॉर अस फेथफुली. ते आपल्यासाठी विश्वासानं काम करतात. दे सर्व अस मेनी वेज. ते आपल्या अनेक प्रकारे सेवा करतात. इट इज आवर ड्युटी टू प्रोटेक्ट देम. आणि आपलं कर्तव्य आहे त्यांचं संरक्षण करणं. अँड क्रिएट सेफ इन्व्हायरमेंट फॉर देम. आणि त्यांच्यासाठी योग्य अशा प्रकारचं म्हणजे सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं हे आपलं काम आहे. वी मस्ट रिझर्व स्पेस फॉर देम. आपण त्यांच्यासाठी काही स्पेस रिझर्व करायला पाहिजे. वी मस्ट नॉट हर्ट देम. आपण त्यांना जखमा पोहोचवल्या नाही पाहिजे. इफ वी अंडरस्टँड देम अँड नॉट हर्ट देम. आपण जर त्यांना समजून घेतलं आणि त्यांना जर कुठल्या जखमा दिल्या नाही तर दे डू नॉट कॉज एनी हार्म. म्हणजे ते कुठल्याही प्रकारचा हार्म आपल्यावर पोहोचवणार नाहीत. दे कॅन बी आवर बेस्ट अँड फेथफुल फ्रेंड्स इन अ लोनलीनेस. आणि एकटेपणामध्ये ते खरेखरच आपले विश्वासू अशा प्रकारचे मित्र असू शकतात मित्रांनो. म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी प्राण्यावर प्रेम करायला पाहिजे. तर बघा, आता 10वा क्वेश्चन आहे. कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स अँड डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ अ न्यूज. राईट, तर न्यूजचे टाइप्स कोणकोणते असतात हे आपल्याला रिमेनिंग ब्लॉक काय करायचे तर भरायचे आहे आणि त्याच्यावरून आपल्याला रिपोर्ट लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण उत्तर काय आहे. तर न्यूज कोणकोणत्या प्रकारच्या असतात. तर तुम्हाला माहिती आहे बिझनेस न्यूज असते. त्यानंतर गुन्हेगारावर आधारित असणारी क्राईम न्यूज, पॉलिटिकल न्यूज असते, हे की नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या पेपरमध्ये पॉलिटिकल न्यूज दिल्या जातात. त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज, सोशल न्यूज आणि इकॉनॉमिक्सवर आधारित असणारी न्यूज, रेनी सीझनवर असणारी एखादी न्यूज असू शकते. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या न्यूज आपल्याला समावेश आपण केलेला दिसतो. राईट, रीड द फॉलोइंग हेडलाईन, राईट डेटलाईन, इंट्रो अँड शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ. बघा, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे तर डेटलाईन, इंट्रो अँड शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक टायटल देण्यात आलेलं आहे. अचिव्हर्स नरेट
their success stories at career counseling events, right? तर अचिव्हर्स नरेट म्हणजे जे अचिव्हर्स आहेत ते काय करायला लागले, तर चित्रीकरण करायला लागलेत किंवा नरेटिंग करायला लागले सक्सेस स्टोरीज ॲट अ करियर काउन्सिलिंग इव्हेंट्स. याच्यावरली बातमी आपल्याला लिहायची आहे. तर बातमी लिहित असताना मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला बातमीमध्ये लिहायच्या गरज आहे. तर इट इज अ हेडलाईन, राईट. अचिव्हर्स नरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट अ करियर काउन्सिलिंग इव्हेंट्स, राईट. आन्सरमध्ये आपण करियर काउन्सिलिंग विथ अचिव्हर्स मंडे 4 जानेवारी आचार्य हायस्कूल पुणे. आचार्य हायस्कूल had organized the career counseling camp for the students standard 10th on 4 June 2020 at 7 p.m. Some renowned persons who had achieved fame in a different professions were invited to share their own experience about their career and their success. There were professionals from different fields: medicine, sports, arts, acting, engineering, etc. Each one of them explained how and why they dreamed and pursued their own career and how they secured their achievement in their field. They advised students that great heights can be achieved by constant effort even when they have to face nerve-wracking challenges in their life and how to fight against all overwhelming odds. Audiences were moved when they learned about the heart-reading stories some professionals who are now on the top of the world. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला बातमीचं रीडिंग आपण केलेली आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पण विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका, कारण बेल आयकॉनवर जर तुम्ही या ठिकाणी दाबलं तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका, कारण तुम्हाला जसं शिकायचं आहे तसं इतरांना सुद्धा शिकण्यासाठी मदत करा. आणि आपल्या घरातील आणि इतर मित्रांच्या मोबाईलवरून सुद्धा सबस्क्राईब करण्यासाठी त्यांना सांगा, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी तुम्हालाही फायदा होईल आणि जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस day. Bye. See you.